श्यामावर शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला जन्मला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते. मी माझं भाषण संपवतो. जय भवानी, जय शिवाजी. माझे नाव तन्वी बाळासाहेब मुंडके आहे. इयत्ता 4थी मध्ये शिकते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारतीय स्वातंत्र्य झाला. सुमारे 150 वर्षांपूर्वी आपल्या भारतात इंग्रज आले आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारतात पाय ठेवला. कपटीपणाने त्यांनी संपूर्ण भारत देश ताब्यात घेतले. इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष भरडत राहिलो. भयानक अत्याचार, वेदना सहन केल्या. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन हा खूप अनमोल दिवस आहे. पण कधीच विसरू शकत नाही. स्वातंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्या देशात परक्याचे गुलाम बनून किती दिवस राहायचे असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला. इंग्रज नराधमांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले. या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण इथेच संपवते. जाता जाता मी एवढंच बोले, रंग बलिदानाचा त्या तिरंगात पहावा, उत्सव देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा स्मृती गुंजावा, सण स्वातंत्र्याचा सुदैव चिरेरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाशय व पुढच्या गुरुजन वर्ग, मान्यवर व माझ्या बालमित्रांनो, आज भारताचा स्वातंत्र्य दिन. आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो ते सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी शिरीष कुमार टिळक, सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतीवीरांनी आपले रक्त सांडले. आपल्या जनतेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केले. आपण ज्या स्वातंत्र्य भारतात राहतो, पण समाजात सगळीकडे गुन्हेगारी, भ्रष्टाचार, फसवेगिरी हे पाहायला मिळते. हे पाहिल्यावर म्हणावेसे वाटते, ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं, उनकी जरा याद करो कुर्बानी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रवीण मोठे, इयत्ता 4थी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, ते काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका हीच माझी नम्र विनंती. प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो याचे आपल्याला काहीच वाटत नाही, परंतु एखादा हा दिवस वेगळाच असतो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी. याच दिवशी आपली भारत माता स्वतंत्र झाली. जय हिंद, जय भारत. च्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे या देशाचा, माणुसकी धर्म आहे या देशाचा. फक्त देशासाठीच जगा, फक्त देशासाठीच लढा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तनुजा आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या पराक्रमी वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी येथेच सांगते. जय हिंद, जय भारत. नाव दिदी संदीप मोठे, इयत्ता 3री. अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपला भारत देश खूप महान आहे. आपल्या देशात अनेक राज्य, अनेक भाषा बोलल्या जातात. गंगा, गोदावरी सारख्या नद्या आहेत. भारतात विविधता आहे, तरी माझ्या देशात एकता आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा. या प्रेमाने
काठीला सोनं बांधून फिरत होते देशातून सोन्याचा धूळ निघाला होता. तेव्हा इंग्रज लोक हाती आले व राज्यकर्ते बनले. आपल्या देशातील संपत्तीची लूट केली. लोकांवर खूप अन्याय अत्याचार केला. यातून सोडवण्याचे काम अनेक क्रांतिकारकांनी केले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव साहेब बबन बेंद्रे. एका कांद्याचे रंग आहे केशरी, हिरवा, पांढरा, त्याला म्हणतात झेंडे. झेंडा जे भारत, जे शिवाजी. उच्च गुजनवर्ग आणि चिघळलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती. आज आपला 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आज लाखो सुवासिनींनी काढलेल्या रांगोळ्यांवर कोटी बालकांच्या प्रभात फेऱ्या निघत आहेत. भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या अनेक घोषणांनी संपूर्ण भारतभूमी रंगवून गेली आहे. आज लाखो बालकांच्या हातात तिरंगा झेंडा अभिमानाने डौलत फडकत आहे. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच विनंती. माझा भारत देश हा स्वातंत्र्य दिन आहे. देशावर इंग्रजांचे राज्य होते, पण ते गांधीजी, नेहरू, बोस यांनी लढा देऊन अनेक वीरांनी बलिदान दिले व भारत स्वतंत्र झाला. एवढं बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. गणेश सोनवणे. महात्मा गांधी was born on 2 October 1869. He was born at Porbandar. He decided to fight against British rulers. Thank you. गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती. माझ्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते, पण ते गांधीजी, नेहरू, देसाई यांनी लढा दिला. अनेक वीरांनी बलिदान दिले व भारत स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. All of my respected teachers, parents and dear friends, today we have gathered to celebrate our national festival. 15 August. It is our Independence Day. This is important day for every Indian. Friends, look at this national flag. It called Tiranga. It has 3 colors: orange, white, and green. Ashok Chakra is the sign. Progress we have to salute. Thank you, everybody. Everyone, my name is Shravani. My school name is JP Primary School, Mahawali. Today is 15th August. I wish you all a very happy Independence Day. This year we are 70th Independence Day. Independence Day is a national festival of our country. On 15th August 1947, India became independence from British rule. Thank you, Jai Hind. आदित्य अंकुश मुस्के, इयत्ता 3री. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट निमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले महान देशभक्त होते. देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, म्हणून त्यांना लोक स्वातंत्र्यवीर म्हणत. त्यांचा जन्म नाशिकमध्ये बुगूर येथे झाला. ते खूप म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचे खूप हाल झाले, पण ते डगमगले नाही. त्यांनी देशभक्तीच्या कविता, पुस्तके लिहिली, देशाची सेवा केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत गाडगे महाराजांचा जन्म वारडा शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई बाबांनी त्याचे नाव ठेवले डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले. डेबू मामाच्या शेतात कष्ट करू लागला. कोणतेही
काम मनापासून करण्याची पद्धत होती. मी माझी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारताच्या इतिहासातील सोन्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. कारण या दिवशी आपली भारत माता स्वतंत्र झाली. जवळजवळ 150 वर्ष जुलमी इंग्रज सत्तेखाली आपल्यावर राज्य करीत होते. त्यांनी आपला छळ केला आणि हुशार कारागिरांचा हात पाय तोडले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिसरी अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकू ही नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. हा आपण आनंदाने साजरा करतो, झेंडावंदन करतो, शिक्षक मुले विराच्या गोष्टी सांगतात, त्या आम्हाला आवडतात. भाषणे झाल्या मुलांना खाऊ वाटतं. तेवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. भारतात विविधता आहे पण विविधतेत एकता आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव सोनी गुणगवळी, राहणार चंद्रपूर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, मुक्काम पोस्ट हांगा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तिरंग्याला 3 रंग असतात. एवढे माझे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Morning to all my respected teachers, parents and my dear friends. Today we have gathered here to celebrate this great national event. We celebrate Independence Day every year on 15th August. It is the day when we got freedom from the British rule after many years of hard struggle by the great freedom fighters. Some of the great freedom fighters India are Netaji Subhash Chandra Bose, Jawaharlal Nehru, Mahatma Gandhi, Bal Gangadhar Tilak, Bhagat Singh, Chandrasekhar Azad, who struggled hard for freedom of India till the end of their life. India is our mother country. Jai Hind.